बाबाजी आले का आमचे जागले राव हा? तुझं काय आहे रे इथं? निघित ना. काय रे आज तरी तुझी मुलं मिळाली का हा? मुलं 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 नाही नाही अरे कशी मिळतील खोळ्या हा? कशी मिळतील त्या सखून तुझ्या मुलाला खाल्ली हा? आता तू तुझं काम नीट केलंच नाहीस म्हणून तुला तुझ्या जागल्याच्या कामावरून काढणार. तू आता काहीच उपयोगाचा नाहीस हे? नाही 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 अहो, आवरा. थांबा थांबा. अरे निघा कुत्र्यांनो. तुम्ही काय आम्हाला पोचता भैर आणि माझ्या धन्याला कशा पायी नाव ठेवता? तो कसा बी असल तरी माझा धनी आहे. निघता का इथनं? निघा म्हणलं ना. निघा. अहो, काय? धनी तुम्ही आत जावा. हात पाय धुवून कापड बदलून घ्या. चला उठा जावा आत जावा. मुलं शोधा मुलं चला तुम्ही आत चला. आत चला तुम्ही. मुलं मुलं सकुताई सकुताई दोन 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 बाबाजी बघितलंस तसं खुमुळं काय अवस्था झाली आहे माझ्या धन्याची. ती सखून लहान लहान पोरांना घेऊन पळून जात होती तेव्हा यांनी अडवलं म्हणून यांना लई मारलं. ते अजून त्याच भूतकाळात जगतात. रोज सकाळी उठून येड्यावानी रानो माळ मुलांना शोधत फिरतात. त्यांच्या मनाला ही गोष्ट लई लागली का ते जागले असून त्या पोरांना वाचवू शकले नाही. नंतर पोरं सुखरूप सापडली पण पोरं सापडेपर्यंत त्या चेटकिनीनं त्यांच्यावर काहीतरी चेटूक केलं आणि यांच्या मनाची ही अवस्था झाली. हे समजत ते सखूमुळे झालंय. ती सखू जिथं कुठं असेल ना तिथं तिचा तळपट होईल. सडून मरल ती. तिनं माझ्या आणि माझ्या धन्याच्या संसाराची वाट लावून टाकली. शंभू ए शंभू कुठे गेला हा मुलगा? शंभू शंभू अगं बाई शंभू शंभू चिमटा काढतोस पलंगा खाली लपतोस. तुला आता फटकेच देते. थांब बघतेच. शंभू शंभू अरे शंभू शंभू असं कसं केला मुलगा? शंभू पुरे झाला वात्रटपणा. मुकाट्यानं दूध पिऊन घे. पहिलं मला पकड मग मुकाट्याने दूध पिन. शंभू शंभू तुला पकडतेस. थांब आता. शंभू इतकं दूध पी शंभू. अरे काय 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 थांबा. काय गोंधळ सुरू आहे? बघ ना रमाई ऐकतच नाही हा मुलगा. किती त्रास देतोय.
सतत आपल्या खोड्या आणि धिंगाणा. यमुने, अगं आई असून तुला मुलाला सांभाळता येत नाही. काही कामाची नाहीयेस तू. दे इकडे दूध माझ्याकडे दे. शंभू बाळा, हा मी दूध पाजते तुला. का रे असं करतोस? मग माझ्याशी कोणी खेळतच नाही, गोष्टी सांगत नाही. देगू मामा नंतर खेळूया म्हणतो, पण खेळतच नाही. विनू मामा कामात असतो, आई बसली की उठतच नाही. काका आजोबा धावू शकत नाही, जाडे आहेत ना. काकू आजी नुसती किंचा येते, पण खेळत कोणीच नाही. रमाई, ती तुळसा मावशी आवडली मला. ती येईल ना उद्या, ती माझ्यासोबत खेळेल ना. शंभू, उगाच आगाऊपणा नको या. त्या तुळसाजवळ अजिबात जायचं नाही. ती चांगली नाहीये. हो तर हो, खरंय. उगाचच आज्ञाधारक वागतात ना, अशा मुली मला खोट्याच वाटतात. रमाई पण ती चांगली आहे. जर ती नसती तर यमुनीलाच भांडी घासावी लागली असती ना. रमाई, रमाई बघ मला कसं बोलतो. तुला तर बघतेच. थांब, तुला ना आता. शंभू, शंभू, ऐक शंभू. शंभू बाळा, खाली उतर. शंभू बाळा, खाली उतर. शंभू, काय चाललंय काय हे? हा दिवटा बाबाजी महाराजांच्या आसनावर उभा आहे आणि तू निमूटपणे बघतेस यमुनाताई. बाबाजी महाराजांचा अपमान मी खपवून घेणार नाही. काय पोरखेळ चाललाय का हा? ए, उतर खाली. उतर, खाली उतर. अरे खाली उतर आधी, नाहीतर उचलून बाहेर फेकून देईन मी तुला. आधीच सांगतोय, मागे पुढे बघणार नाही हा. रमाई, अगं कसं बोलतोय हा? मामा आहे ना ग हा? असं कसं बोलू शकतो हा? मग कसा बोलू? कसा बोलू? साक्षात बाबाजी महाराजांचा अपमान. रमाई पण हेच सांगेल, जर बाबाजी महाराजांचा अपमान झाला तर हा दिगू शंभूलाच काय, त्याच्या आईला सुद्धा बाहेर फेकेल. हे बघ, मी रमाई सोडून कुणालाच मानत नाही. तेव्हा या बाबतीत मला कोणीही काहीही शिकवायला यायचं नाही.